दादांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी असं सगळ्यांना आपल्याला एकत्र यायची वेळ येईल असं कोणाच्याही आपल्या मनाला हा विचार स्पर्श ज्याला अजिबात केला नाही. आणि त्यांचं जाणं हे आपल्या सगळ्यांच्याच मनाला एक वेदना देणारं, प्रत्येकाच्या आठवणीतले दादा म्हणून प्रत्येकाला आपल्याला भूतकाळात घेऊन गेलं. आणि आज जवळजवळ आठवडा होत आला, पण अजूनही विश्वास बसत नाही. ज्या दिवशी झालं त्यानंतर आतापर्यंत सुद्धा ज्या ज्या वेळेला फोन हातात घेऊ त्या वेळेला फक्त मोबाईलमध्ये कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती फक्त दादा आणि दादाच आहे. आणि त्यामुळे दादांबद्दलची त्यांची भाषणं, त्यांच्यावरची ती गाणी, हे सगळं ऐकून ऐकून खूप वेदना होतात. आणि हा विश्वास बसत नाही की दादा आज तुम्ही नाही आहात. आपण सगळेच असे आहोत की कधी ना कधी दादांचा सहवास लाभलाय, संपर्क झालाय, दादा ओळखत होते. पण दादांचं जाणं हे आपल्या सगळ्यांसाठी तर धक्काच आहे. पण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्ष, जात, धर्म, पंथ, शहर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनाला वेदना झाल्या, दुःख झाल्यात. हे दुःख आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते, दुःख व्यक्त केलं जाते. कारण दादा तुम्ही आज नाही आहात हे खरंच कोणी मानायला तयार नाही. ते 2 दिवस ज्या दिवशी घटना झाली आणि दुसऱ्या दिवशी अंत्यविधी झाला, ते दोन्ही दिवस मी बारामतीत होतो. आणि सहज गाडीतनं जाताना, तिथून निघताना जे मनात येत होतं की इथली माती, इथले रस्ते, इथली माणसं, इथली नदी, इथली झाडं, इथं सगळीकडे दादा तुम्ही होतात, तुम्ही आहात, पण आता तुम्ही नसणार आहात. हा विचार सातत्यानं 2 दिवस तिथेच जेव्हा होतो तेव्हा हे सगळं जाणवत होतं. एक भावना मनामध्ये येत होती की इथलं सगळं तुम्हाला, ही झाडं, माती, माणसं ही सगळी तुम्हाला ओळखतात, तुमच्यावरती तुमची त्यांची ओळख आहे, तुमची त्यांचे तुम्ही भावनेने जोडलेला आहात. आता या सगळ्यांना तुम्ही कुठंच दिसणार नाही आहात. आणि म्हणून ती एक मनामध्ये काय माहिती एक अस्वस्थता होती की दादा आता इथं नाही, दादा कुठंच नाहीत. तर ह्या सगळ्यांना काय वाटणार, हे सगळे काय विचार करत असतील, भविष्यात काय म्हणतील, काय वाटेल यांना, की ज्याची 40-50 वर्ष या सगळ्या याच्यामध्ये ज्यांनी स्वतःचं समाजकारण, राजकारण या समाजामध्ये केलं, त्यांच्या स्वतःच्या गावात, स्वतःच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये जर आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला ही मनामध्ये भावना आहे, तिथं त्यांच्या प्रत्यक्षात काय वास्तव असेल, काय वस्तुस्थिती, मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये तिथून शेवटचा जेव्हा निरोप घेताना या सगळ्या वेदनांना एक मनामध्ये विचारांचं काहूर होतं की आता दादा नाही आहेत. आणि त्यामुळे दादा नाही आहेत म्हणजेच जसं मगाशी सांगितलं गेलं, कोणी अनेक जण बोलले की या महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण दादांशिवाय नाही, हे पूर्ण होऊ शकत नाही, हे अपूर्णच आहे. काल सुद्धा ज्या वेळेला आता संसदेचं अधिवेशन चालू आहे, संसदेच्या सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहामध्ये तर दादांच्या बद्दलची त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याचं तर झालंच. पण कालच सकाळी एनडीएची बैठक होती आणि जवळजवळ 450 खासदार देशभरातनं एकत्रित होते आणि मोदीजी त्या सगळ्यांच्या बैठकीला आले होते. त्यांनी एकच उच्चार केला की या देशातला सर्वात ताकदवान नेता आपल्यातनं गेला.
इतकं काम करणारा नेता गेला की सकाळी 7 वाजता ज्यांचा दिवस सुरू व्हायचा, जो काय माणसात होता, असा एक महाराष्ट्राचा मोठा नेता आपल्यातनं गेलाय. आणि ज्याचा जवळनं मी स्वतः अनुभव घेतला, मी त्यांचं काम बघितलं, असं देशाचे प्रधानमंत्री सुद्धा काल तिथं म्हणाले. आणि स्वाभाविकपणे हे खरंच आहे की एक लोकप्रिय नेता म्हणून महाराष्ट्रात तर ठीक आहे, पण देशभरात सुद्धा दादांचं नाव होतं. ज्यावेळेस दिल्लीला आम्ही आता गेलो त्यावेळेस वेगवेगळ्या राज्यातून येणारे सगळे मंत्री असतील, खासदार असतील, प्रत्येकाच्या मनामध्ये कुठंतरी ती एक वेदना आहे. प्रत्येकाने ते बोलून दाखवलं. जे जे भेटत होते ते खूप वाईट झालं, हे व्हायला नको होतं, हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. आणि त्यामुळे गेले 4 दशकं ही जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा आपला नेता, तो लोकांमधला होता, तो जनतेमधला होता. आणि तो आज आपल्यात नाहीये. 12-15 वर्षाचा माझा सहवास त्यांचा होता आणि खूप जवळनं मी दादांना अनुभवलंय, पाहिलंय, सहवासही खूप मिळाला. आणि त्यातनं मला असं वाटतं की आपल्याला जे वाटतं एखाद्या नेत्याबद्दलच्या काही विचार किंवा भावना जे वाटतं ते मला असं वाटतं की माझ्या खूप स्पष्ट आहे आणि अगदी पहिल्यापासून होत्या. की जमिनीशी जोडलेला इतका मोठा नेता, इतका लोकप्रिय नेता, तो उत्तम प्रशासक म्हणून आपल्याला माहिती होता, तो शिस्तप्रिय म्हणून आपल्याला माहिती होता आणि जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वासार्हता संपादित केलेला नेता होता. ही फार कमी असतात अशी माणसं. आणि त्याच्यामध्ये मी कायम दादांचा निश्चितपणे त्याच दृष्टीनं पाहत आलो. ठाम निर्णय प्रक्रिया असेल आणि दूरवरचा विचार करण्याची क्षमता असेल, असे गुण असलेला आमचा नेता. आणि म्हणून आपण दादांना पाहतो. या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप कमी लोक आहेत अशी जी सत्तेत नसताना, प्रवाहात नसताना सुद्धा त्यांची लोकप्रियता किंचित पण कमी नाही झाली, किंचित सुद्धा त्यांची लोकप्रियता कमी नाही झाली. त्यामध्ये मी दादांचा उल्लेख करेन. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे साहेब सारखी माणसं होती, त्या पंक्तीतले दादा आहेत की दादा सत्तेत नसताना सुद्धा त्यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही, त्यांचा लोकसंग्रह कायमच वाढत राहिला, असा उल्लेख निश्चितपणे करावासा वाटतो. मला जे जाणवलं प्रकर्षानं, किंवा काही राजकीय विश्लेषक सुद्धा त्याच्यावरती कदाचित बोलत असतील, की पवार साहेबांसारखं एक छत्र त्यांच्या डोक्यावरती होतं किंवा ज्या वारसा त्यांच्या सोबत होता तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि ज्यावेळेला एखाद्या मोठ्या वटवृक्षाच्या खाली एखादं रोपटं नव्यानं उगवतं त्यावेळेला त्याचं अस्तित्व काय असतं. मला असं वाटतं की दादांनी हे सिद्ध करून दाखवलं की तो वारसा सोबत घेऊन, पवार साहेबांचा वारसा, त्यांचा आशीर्वाद सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्वाने एक ओळख दादांनी निर्माण करून दिली, त्यांच्या कर्तृत्वानं ती ओळख करून दिली. आपण समाजामध्ये अनेक यशस्वी व्यक्तिमत्वांची उदाहरणं जर पाहिली, कुठल्याही क्षेत्रात असो, एखाद्या यशस्वी व्यक्तीकडनं किंवा त्याच्या कुटुंबात, त्याच्या मुलाकडनं, मुलीकडनं फार मोठ्या अपेक्षा असतात. मी उदाहरणार्थ आपण गावस्कर म्हणूया, तेंडुलकर म्हणूया, त्यांच्या मुलांकडनं असं वाटलं की ह्याच्यापेक्षा मोठं की त्यांच्यासारखा होईल. पण हे खूप अवघड असतं की पवार साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या घरामध्ये त्यांच्या छताखाली किंवा त्यांच्या छायेखाली एक नेतृत्व बहरत गेलं. पण ते असं बहरलं की त्यांचा तर आशीर्वाद होता, त्यांची साथ होती, पण या राज्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःची एक ओळख निर्माण केलेला नेता म्हणजे दादा होता. आणि म्हणून मला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप काही अनुभव आले. विकासाच्या कामात कधीच राजकारण न करणारा नेता म्हणजे दादा होते. या पुण्याच्या अनेक विषयांमध्ये जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा त्यानंतर युतीचं किंवा महायुतीचं सरकार असेल, या सगळ्या काळामध्ये या पुण्याच्या विकासाच्या संदर्भात ज्या ज्या भूमिका घ्यायच्या होत्या त्यामध्ये कधीही हातामध्ये त्यांच्या सूत्र असो अथवा नसो, पण कधीही राजकारण दादांनी पुण्याच्या विकासात कधीही केलं नाही. आणि मी त्याचा एक साक्षीदार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशी माणसं ही खूप दुर्मिळ असतात. आणि हे मी अनेक वेळा जाहीरपणे पण बोललो की ज्या ज्या वेळेला असा विषय यायचा किंवा राजकीय भूमिका घ्यायचा विषय यायचा त्यावेळेला
दादा तुम्ही विकासाच्या भूमिकेमध्ये विकासाच्या विषयामध्ये कधीच राजकारण केलं नाही, करत नाहीत असं जाहीरपणे सुद्धा बोलण्याचे अनेक प्रसंग आले. अण्णांनी उल्लेख केला आता की कोविडच्या काळामध्ये आम्ही खूप एकत्र काम केलं. ते 2.5 वर्ष म्हणजे खूप भयानक होती. या शहरातल्या या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या जीवाचं रक्षण करणं आणि त्यासाठी दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि या शहराचा महापौर म्हणून मी काम करत होतो. पण संवेदनशील मनाचा नेता म्हणून मी दादांकडे पाहिन, कारण त्या काळामध्ये एकही दिवस असा नाही गेला की कोविडच्या विषयामध्ये आम्ही दोघं बोललो नाही किंवा एकत्र भेटलो नाही. आणि म्हणून त्या काळात खूप चांगला अनुभव त्यांच्यासोबतच्या कामाचा मला घेता आलं, खूप काही शिकता आलं. आणि मला आठवतं की मला कोविड झाल्यानंतर सुद्धा मी भेटायला येऊ का इथपर्यंतची आपुलकी आणि आत्मीयता ही आजही मी विसरू शकत नाही. आणि ते खूप एक वेगळं नातं निर्माण झालं. बाकीच्यांना आजची कालची झालेली 2 दिवसाचे 4 दिवसाच्या प्रचाराच्या सभा विभा त्याच्याशी काही घेणं नाही आम्हाला. त्याच्या पलीकडचं एक नातं जपलं वर्षानुवर्ष आम्ही, खूप जपलं. आणि मला ते आठवतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये परिस्थिती बदलती, वेळ बदलती, राजकीय स्थिती बदलती, पण एखाद्या व्यक्तीच्या विषयी आपलं मनामध्ये आपली भावना जी आहे त्याच्याबद्दलचं जे आपलं मत आहे ते कधी बदलत नसते एखाद्या नेत्याच्या विषयी. त्यामुळे काल आज आपण जेवढं पाहतो की काही घटना घडत होत्या, चालत होतं, पण ते तात्पुरतं होतं सगळं, कारण ती त्यापुरती वेळेची मागणी असते. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप एकत्र काम केलं, नंतरही काम करायचंय. आणि म्हणून ज्येष्ठता बघून आपले किती स्नेहाचे आणि प्रेमाचे संबंध आहे हे बघून या निवडणुकीमध्ये आपले आपले विचार जपत आम्ही सगळ्यांनी प्रचार केला. मला आठवतं की या प्रचाराच्या काळात सुद्धा अचानक मला तामिळनाडूला जायचं होतं. प्रचार चालू होता, रोज सुरू होतं हे सगळं, आणि मला अचानक जावं लागल्यामुळं मला काही मिळतच नव्हतं साधन. आणि त्या एका दिवसासाठी दादांचं एक विमान त्यांनी पूर्ण दिवस बुक करून ठेवलं होतं. माझ्याकडनं एक मेसेज गेला, निरोप गेला की मला तुमचं आज विमान इथं आहे पण तुम्ही जाणार नाही आहेत. तर त्यांनी ताबडतोब सांगलं मुरलीधरला ते विमान दे, त्याला जायचं आहे. आणि हे प्रचाराच्या काळात प्रचार चालू होता. ही भावना, हे प्रेम एकमेकाबद्दलचं आयुष्यभराचं जपलं होतं. आणि म्हणून मी ते कधीच मला नाही वाटत की कधी हे विसरू शकेल. मतदानाचा, महापालिकेच्या मतदानाचा आदला दिवस होता आणि एकच वाहिनी होती, एकच चॅनेल कुठला तरी, ज्यांनी दादांची मुलाखत घेतली आणि माझी घेतली. मला माहित नाही त्यांची घेतली नाही, त्यांना माहित नाही माझी घेतली, ते नंतर पाहिलं. आणि त्या रॅपिड फायर सारख्या ह्याच्यामध्ये ते प्रश्न विचारत गेले, एक एक नेत्याचं नाव घेत गेले. देवेंद्र फडणवीस कसे वाटतात तुम्हाला, तुम्हाला मोदीजी काय वाटतात, तुम्हाला अजितदादा काय वाटतात, उद्या मतदान आहे आणि मी आज अजितदादा तुम्हाला कसे वाटतात. मी म्हणलं प्रशासनावरती प्रचंड पकड असलेला या महाराष्ट्राचा एक नेता. आणि मी नंतर पाहिलं, जेव्हा अजितदादांची मुलाखत त्याच चॅनेलला पाहिली, त्यांना माझ्याबद्दल विचारलं तर ते म्हणले नाही, चांगला माणूस आहे पण मला असं वाटतं माझ्या अपेक्षा इतकं चांगलं काम त्यांनी केलं नाही. एक स्तर होता, एक लेवल होती, एक पातळी होती एकमेकाबद्दलच्या या विचारामध्ये. आणि म्हणून मला खूप जुने दिवस आठवतात. खूप जुन्या दिवसांमध्ये कुस्तीचा विषय असेल, ऑलिम्पिक संघटनेचा विषय असेल, आणि याच्यामध्ये खूप आम्ही एकत्र राहिलो, काम केलं. मुंबईमध्ये जशी महाराष्ट्र ऑलिम्पिकची निवडणूक लागली तसं आम्ही एकत्र एका कार्यक्रमाला होते आणि देशाचे गृहमंत्री तिथं आले होते. आणि ते म्हणाले तुम्ही निवडणूक लढताय, फक्त कटुता तुमच्या दोघात कधी येऊन देऊ नका. आम्हाला माहिती होतं आम्ही काय करणार आहोत. आम्ही त्याच दिवशी रात्री बसलो, दादा अध्यक्ष झाले, मी उपाध्यक्ष आलो, आणि त्याच दिवशी या महाराष्ट्राच्या पुढच्या क्रीडा क्षेत्राच्या भविष्याच्या विचारावरती सातत्याने एकत्र भेटायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्राला स्पर्श ज्या नेत्याचा, साहित्य असेल, कला असेल, क्रीडा असेल, आपण पाहतो की दादा ग्रामीण भागात आले, पण दादांना या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या प्रगतीचा तर ध्यास होताच, पण पुण्यावरती तर प्रचंड प्रेम होतं. पुण्याच्या भविष्याचा विचार करत होते. पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई सारख्या शहराच्या विकासामध्ये सगळ्यात मोठं योगदान दादांचं होतं. दादांच्या मार्गदर्शनाखाली ही शहर आज विकसित झाली. आणि त्यामुळे गावापासून शहरापर्यंत सगळा एक मोठा आयाम आणि मोठी एक व्याप्ती असलेला, विचार असलेला, कर्तृत्व असलेला नेता आज म्हणून दादांकडे पाहिलं जातं किंवा पाहतो आपण. आणि त्यामुळे दादांची उणीव कायमच भासत राहील. म्हणजे आजही असं वाटत नाही की दादा इथं कुठं पुण्यात नाहीत किंवा महाराष्ट्रात नाहीत. त्यामुळे हे नक्की आहे की एखादा माणूस आपल्यातनं गेल्यानंतर त्याचं महत्त्व आपल्याला कळतं किंवा जाणवतं.
ते कदाचित त्या महाराष्ट्रात आज खेड्यापाड्यात कुठल्याही गावात गेलं, शहरात कुठल्याही गल्लीत गेलं ते आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मला त्यावेळेला इतकं आमचे संबंध की अंकुशांना इथं आहेत, ते साक्षीदार आहेत. ते गमतीनं म्हणायचे, कारण मुरली अण्णा मला अजितदादांना भेटायचे, जरा वेळ घेऊन देतो का. अगदी इथपर्यंत होतं की मला भेटायचं आहे, म्हणजे ते गमतीनं म्हणायचे. पण संबंध जे होते ते एका वेगळ्या स्तरावरती संबंध होते. त्यामुळे दादा खूप काही बोलायचं होतं, पण तुमच्याशिवाय काय बोलायचं नव्हतं. मी विमानात 2 तासाचा प्रवास करत होतो, आता दिल्लीवरनं डायरेक्ट आलो. स्वाभाविक असतं कुठं आपण बोलायचं म्हणलं थोडीफार तयारी करायला काहीतरी कागद पेन घेतो. काही आठवणी जुन्या आहेत त्या काहीतरी लिहून काढाव्या, उतराव्यात कागदावरती. पण देवा शपथ काही सुचलंच नाही, काहीच नाही. म्हणजे काय लिहावं, 2-4 कागद लिहिले, ठेवून दिले. पण खूप आठवणी आहेत, खूप विषय आहेत, पण ते नाही उतरू शकलो किंवा नाही ते जमलंच नाही. त्यामुळे आज तुम्हाला श्रद्धांजली तर अर्पित नाहीच करू शकत, ती भावनाच नाही, ते मनातच येत नाही. पण तुम्ही अपूर्ण जी काही तुमची स्वप्न होती, जे काय तुमची विकासाची, प्रगतीची जी काही इच्छा अपूर्ण राहिली असेल, आम्ही सगळेच इथं बसलो, कुठलाही पक्ष, राजकारण याच्यामध्ये सगळ्याच विचाराची लोक आहेत, जी तुमच्या प्रेमाची होती, तुमच्या जवळची होती सगळे. मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये भविष्यामध्ये तुमची स्वप्न, तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा ह्या पूर्ण करण्यासाठीचं एक प्रयत्न प्रामाणिक आम्ही सगळे मिळून नक्की करू. त्यामुळे एवढंच म्हणेन की नेतागिरीऐवजी कामगिरीत रमणारे दादा आज आपल्यात गेलेत. त्यामुळे आयुष्यभर ही उणीव राहील की आपण नाही आहात. अधिक काही बोलायला नाहीये, पण आपल्या सगळ्यांच्याच वतीनं, समस्त पुणेकरांच्या वतीनं दादांना विनम्र श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.